या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। काँग्रेसचे माजी महापौर आरिफ शेख यांचे बंधू माजी गटनेते तौफिक शेख यांनी सोलापुरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांचीही उपस्थिती होती। काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात आता इतरांना संधी आहे। त्यामध्ये मुस्लिम समाजाचे मतदान सर्वाधिक झाल्याने या समाजातील इच्छुकांची संख्या वाढली आहे। शरद पवार यांची भेट घेऊन आरिफ शेख व तौफिक शेख शहर मध्यची जागा महाविकास आघाडीतून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला मिळावी आणि तौफिक शेख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली आहे। या शिष्टमंडळात मोबिन सय्यद, आलिम शेख, राजू पाटील, अजित बनसोडे, आसिफ शेख, इक्बाल शेख, सोहेल खान, नैरुद्दीन मुल्ला, अमित अजनाळकर, कलबल चाचा, पठाण चाचा यांची उपस्थिती होती। शरद पवार यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीतील तौफिक शेख यांची आठवण सांगितली। त्यावेळी तुम्ही चांगली लढत दिली, माझे त्या निवडणुकीकडे लक्ष होते। तुमचे काम चांगले आहे। जेव्हा आपण उमेदवारी देतो तेव्हा त्याची निवडून येण्याची जबाबदारी ही आपल्यावरच असते असे सांगून माझ्याकडून प्रयत्न राहील असे आश्वासन पवारांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।